हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून. मित्रांनो, सध्या आपण विचारधन या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकतोय. शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता. मित्रांनो, आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि इतर सगळ्याच घटनांचा आढावा या सत्रात घेत असतो. म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट 5 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1663 साली 10,000 फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्ते खान याच्यावर शिवाजी महाराजांनी 200 स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्ते खान खिडकीतून पळून गेल्याने बचावला, मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची 3 बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जीवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रूढ झाला. आजच्याच दिवशी 1908 साली स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचा जन्म झाला. सर्वाधिक काळ केंद्रीय मंत्री राहण्याचा मान त्यांना मिळाला. 1947 ते 1980 इतक्या कालावधीत ते केंद्रीय मंत्री म्हणून या पदावर होते. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगार मंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, संरक्षण मंत्री आणि दूरसंचार मंत्री ही पदे भूषवली. त्यांचा मृत्यू 6 जुलै 1986 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1920 साली महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य डॉक्टर रफिक झकारिया यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 जुलै 2005 साली झाला. आजच्याच दिवशी 1917 साली स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1922 साली पंडिता रमाबाई सरस्वती यांचं निधन झालं. या परितक्त्या, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झाला. आजच्याच दिवशी मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधी आपल्या समर्थकांसोबत दांडी येथे पोहोचले. 1940 मध्ये इंग्लिश मिशनरी महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्ल्स फ्रियरी तथा दीनबंधू अँड्र्यूज यांचं निधन झालं. ते महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे मित्र होते. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1871 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1957 साली कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणुका जिंकल्या आणि EMS नंबूद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले. पुढे 1967 ते 1969 या काळात ते केरळचे मुख्यमंत्री होते. आजच्याच दिवशी 1996 साली बालगंधर्वांना 15 वर्ष साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र निळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1998 साली चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी होत्या. 1983 मध्ये भारतीय टेनिस खेळाडू शिख ओबेरॉय यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1964 साली नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचं निधन झालं. 1993 मध्ये हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचं निधन झालं. दिव्याने 19 वर्षाच्या छोट्याशा कारकिर्दीत बरेच हिट चित्रपट दिले. मृत्यू बाल्कनीतून खाली पडून झाला. दिव्या भारती हिचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी झाला होता. त्याच दिवशी 2000 साली अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते DD10 या मराठी उपग्रह वाहिनीचे DD सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. 2000 साली जळगाव नगरपालिकेच्या 17 मजली इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. आजच्याच दिवशी 1827 रोजी निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 10 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1856 मध्ये अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नांसाठी
कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ज्ञ बुकर टी वॉशिंग्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 14 नोव्हेंबर 1915 साली झाला. आजच्याच दिवशी 1909 साली जेम्स बॉन्ड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर ब्रोकोली यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 जून 1996 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1916 साली हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक याचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 12 जून 2003 साली झाला. आजच्याच दिवशी 1920 साली इंग्लिश कादंबरीकार ऑर्थर हॅले यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 24 नोव्हेंबर 2004 साली झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. आणि सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पाहू शकता आणि पुन्हा ऐकू शकता आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.